मीरा भाईंदरमध्ये पाणी टंचाई संदर्भात आज शिवसेनेनं मोर्चा काढलेला आहे. तो मोर्चा आज त्यांनी महानगरपालिकेत आणलेला होता आणि या संदर्भात त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे महानगरपालिकेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी संभाजी पानपट्टे सर आहेत, जे उपायुक्त आहेत. आपण याच्यातून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? आज शिवसेनेनं मोर्चा आणला होता, काय पहिली प्रतिक्रिया? आज जे मोर्चा आला त्यांचं वस्तुस्थिती खरी आहे. म्हणजे जवळपास आमच्याकडे 195 MLD पाऊस पाणी याचे आमची रिक्वायरमेंट जवळपास 240 असताना 195 MLD आम्हाला मिळते पाणी. भविष्यात आम्हाला जवळपास 50 ते 60 MLDची आवश्यकता आहे. त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करून MMRD मार्फत जी सूर्या प्रकल्पाची योजना आहे त्या माध्यमातून जवळ 60 ते 70 MLD आम्हाला जर पाण्याची मिळाल्यानंतर जवळपास ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये ते पूर्ण होईल. त्यामुळे MLD एकदा जर 60-70 MLD पाण्याची मिळाली तर आम्ही भविष्यामध्ये 24 आम्ही पाणी पुरवठा करू शकतो. सर, त्यांचा असा आरोप आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जे व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय ते पाणी वापरत आहेत, चोरीसुद्धा पाण्याची होते, असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणते माझी नगरसेवकांसुद्धा चोरीची कनेक्शन घेतलेली, असा तुम्ही सुद्धा आरोप करतात. याकडे तुम्ही कसं पाहता? अशी जर इलिगल काय कनेक्शनचे असतील, काय कमर्शियल गाड्या देत असेल, कुणाची इलिगल कनेक्शन घेत असेल तशी त्यांनी प्रशासनाकडे यादी द्यावी. प्रशासन त्याचे पाठपुरावा हे करून खात्री करून कारवाई करेल. सर, सूर्या प्रकल्पाचं पाणी आज येईल उद्या येईल असं फक्त बोललं जातं आहे. नेमकं कधी पाणी येणार आहे? अनेक लोकांना त्रस्त आहेत लोक पाण्यापासून. गरमी एक तर वाढलेली आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत 100% पाणी येईल. आमची इंटरनल डिस्ट्रीब्युशन लाईन पूर्ण टाकून झाले आहेत. जे काय पंप जे काय बरोबर ते उभारण्यात आलेले आहेत. आणि जे सध्या एक विषय होता 7 या ठिकाणी आमचे टॉवर पंप उभारण्याचा, ते आज हायकोर्टमध्ये आम्ही परवानगी घेतो आहे. एकदा परवानगी घेतल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात काम सुरू होईल आणि मला खात्री आहे की नोव्हेंबरपर्यंत सूर्याचं पाणी येईल. धन्यवाद सर, TV9शी बोलल्याबद्दल. हे होते अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे. यांचं असं म्हणणं आहे की नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत सूर्या प्रकल्पाचं पाणी या शहराला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हरिनेकीसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.